नमस्कार. कधी विचार केलाय की दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं नेमकं रहस्य काय असू शकतं? अहो, याचं उत्तर ना जपानच्या एका खूप जुन्या तत्वज्ञानात दडलंय. चला तर मग इकिगाई या संकल्पनेतून हे रहस्य आज उलगडून पाहूया. असं नाही का वाटत की काही लोक इतकं छान, शांत आणि अर्थपूर्ण आयुष्य कसं काय जगतात? म्हणजे रोज सकाळी त्यांच्यात तो उत्साह, तो जोश कुठून येत असेल, नाही का? बरं, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याआधी ना आजच्या जगातल्या एका खूप मोठ्या समस्येबद्दल बोलूया. आणि ती समस्या आहे आपल्या आयुष्यातल्या उद्देशाचा शोध. आजकालचं आपलं आयुष्य बघा ना, कसं प्रचंड वेगाने धावतंय. सततचा स्ट्रेस, कामाचं ओझं आणि कधी न संपणारी महत्वाकांक्षा. या सगळ्या धावपळीत आपण हे का करतोय, कशासाठी जगतोय हेच विसरून जातो. आणि मग आत कुठेतरी एक पोकळी जाणवायला लागते. पण याच पोकळीवर, याच उद्देशहीनतेवर जपानमध्ये खूप सुंदर उपाय आहे. आणि तोच उपाय म्हणजे इकिगाईचं तत्वज्ञान. इकिगाय. आता हा शब्द थोडा वेगळा वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जगण्याचं कारण. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला रोज सकाळी उठायला भाग पाडते, तीच गोष्ट, तीच प्रेरणा जी आपल्या आयुष्याला खरा अर्थ देते, ते म्हणजे इकिगाय. आणि तुम्हाला माहितीये ही संकल्पना कुठून आली आहे? जपानच्या ओकिनावा नावाच्या एका बेटावरून. हे ठिकाण ना ब्लू झोन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इथे लोक सहज 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात. आणि त्यांच्या या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्याचं रहस्य काय असेल? तर ते आहे इकिगाई. मग चला जाणून घेऊया की हे इकिगाईचं तत्वज्ञान आपल्याला एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी नेमकं काय शिकवतं. जरा हा फरक बघा. एका बाजूला आहे आपलं धावपळीचं, तणावाचं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला आहे इकिगाईचा शांत, समाधानी आणि उद्देशपूर्ण मार्ग. हा मार्ग कशावर भर देतो? तर साधेपणा, आपली माणसं आणि प्रत्येक क्षणात सजग राहण्यावर. आणि मला वाटतं याच मार्गावर आपल्याला योग्य दिशा सापडू शकते. तर हा जो इकिगाईचा मार्ग आहे ना, तो मुख्यत्वे 3 स्तंभांवर उभा आहे. हे 3 स्तंभ म्हणजे जणू काही आपल्याला एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी दिलेली गुरुकिल्लीच आहे. चला एक एक करून हे तिन्ही स्तंभ जरा जवळून पाहूया. तर पहिला स्तंभ आहे सजग जीवन. म्हणजे काय? तर आयुष्याच्या या धावपळीत जरासं थांबणं. जपानमध्ये एक वाबी साबी नावाची संकल्पना आहे जी आपल्याला अपूर्णतेमधलं सौंदर्य बघायला शिकवते. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अगदी परफेक्ट असण्याचा हट्ट सोडायला हवा. असं केलं की नाही, मनातला गोंधळ आपोआप शांत होतो आणि आपण खऱ्या अर्थाने वर्तमानात जगायला लागतो. आता येतोय दुसरा स्तंभ आणि त्यातला एक खूप महत्वाचा आणि तितकाच सोपा नियम. ओकिनावाचे लोक हाराहाची बू नावाच्या एका नियमाचं पालन करतात. म्हणजे काय? तर आपलं पोट पूर्ण 100% भरण्याऐवजी फक्त 80% भरल्यावरच खाणं थांबवायचं. अहो, ही इतकी छोटीशी सवय आहे, पण आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरते. आणि तिसरा स्तंभ आहे उद्देश. आपल्याकडे निवृत्ती म्हणजे काय? तर काम थांबवून आराम करणं, बरोबर? पण इकिगाईचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. इथे निवृत्ती म्हणजे काम थांबवणं नाही, तर ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणं. म्हणूनच इकिगाई मांडणारे लोक आयुष्यभर सक्रिय राहतात. ते सतत असं काहीतरी करत असतात जे त्यांना आनंद आणि एक उद्देश देतं. या उद्देशाशीच जोडलेली एक फारच सुंदर संकल्पना आहे, ती म्हणजे फ्लो. फ्लो ही एक अशी अवस्था आहे जिथे आपण आपल्या आवडीच्या कामात इतके गुंग होऊन जातो की आपल्याला वेळेचं, स्वतःचं कशाचंच भान राहत नाही. मग ते चित्र काढणं असो, बागकाम असो किंवा अजून काही. हा फ्लो अनुभवणं म्हणजेच खऱ्या अर्थाने इकिगाय जगणं आहे. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण मग या तत्वज्ञानाचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात वापर कसा करायचा? हे वाक्य बघा, यातच या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. अर्थपूर्ण जीवन हेच दीर्घायुष्य आहे. याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे दीर्घायुष्याच्या मागे धावू नका, त्याऐवजी आपलं आयुष्य अर्थपूर्ण कसं होईल यावर लक्ष द्या. दीर्घायुष्य हे ध्येय नाही, तर त्याचा एक सुंदर परिणाम आहे, ते आपोआप मिळेल. थोडक्यात सांगायचं तर इकिगाई आपल्याला बाहेरच्या यशाच्या मागे धावायला नाही, तर आतल्या समाधानाकडे, आतल्या आनंदाकडे पाहायला शिकवते. आपले दिवस अर्थपूर्ण कामांनी, शांततेच्या क्षणांनी आणि आपल्या माणसांच्या सोबतीने भरा. खरं सांगतो, आनंदी आयुष्याचं सगळं रहस्य ना यातच दडलंय. आता जाता जाता एक प्रश्न. थोडा विचार करा. आपलं इकिगाई काय आहे? उद्या सकाळी उठण्यासाठी आपल्या प्रत्येकाकडे असं कोणतं कारण आहे